आज आपण एका अशा विलक्षण संताची गोष्ट ऐकणार आहोत, ज्यांनी जात धर्माच्या पलीकडे जाऊन लाखो लोकांना एकत्र आणलं. हो, आपण बोलतोय शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल. त्यांची कहाणी खरं तर श्रद्धा आणि मानवतेच्या एकतेचं एक चालतं बोलतं उदाहरण आहे. आणि हाच तर मुख्य प्रश्न आहे, नाही का? विचार करा, एक असा माणूस जो कुठून आला, त्याचं नाव काय, तो कोण होता, हे कुणालाच नीटसं माहीत नाही, पण तरीही आज त्यांचं नाव करोडो लोकांच्या मनात आणि ओठांवर आहे. हे सगळं घडलं तरी कसं? चला तर मग हाच रहस्यमय प्रवास आपण उलगडून पाहूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया त्यांच्या आगमनापासून. आपण थेट जाऊया इतिहासात. शिर्डी नावाच्या एका लहानशा गावात, जिथे ही सगळी गोष्ट सुरू झाली. हे बघा, साधारणपणे 1800च्या दशकाच्या मध्यातली गोष्ट आहे. एक तरुण किशोरवयीन फकीर अचानक शिर्डी गावात येतो आणि एका कडुलिंबाच्या झाडाखाली ध्यान करत बसतो. काही काळानंतर तो तिथून निघून जातो आणि मग काही वर्षांनी एका लग्नाच्या वरातीसोबत परत येतो. आणि तेव्हाच गावचे पुजारी म्हाळसापती त्यांना बघून उत्स्फूर्तपणे म्हणतात, या साई, म्हणजे या संत. आणि हेच नाव साई त्यांच्यासोबत कायमचं जोडलं गेलं. त्यानंतर तब्बल 60 वर्ष त्यांनी एका जुन्या पडक्या मशिदीलाच आपलं घर बनवलं आणि तिला नाव दिलं द्वारकामाई.